सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा. गंधरायाला वंदन करून आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करत आज सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत रानवाडी चषक 2024 हे दर्जेदार आयोजन सलग 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा या करण मित्र मंडळ क्रीडांगणावरती पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळाली. आज या स्पर्धेचा अंतिमचा आणि शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसामध्ये पहिला सामना जर आपण पाहिलं तर अप्रतिम दर्जाचा राहिला, ज्या ठिकाणी मात्र आजच्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे आदेशच्या माध्यमातून. आणि याआधी जर आपण पाहिलं तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सूरजजी मोरे खूप चांगला आवाज आपण याआधीच्या मॅचमध्ये जरूर आपण ऐकलं, अनुभवायला देखील मिळाला. मी लोकेश यादव पुन्हा एकदा तुमच्यासोबत जॉईंट होते. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिली तर एका बाजूला रोहित आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संजय अशी सलामीची जोडी जर आपण पाहिली तर बॅटिंग करणारी टीम जर आपण पाहतोय ते म्हणजे अर्थातच तामसडे. यावेळेस पहिलाच बॉल आणि अगदी बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र दैन्यात होते. खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचं एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले, ज्या ठिकाणी आपल्या संघासाठी जवळजवळ 4 धावा वाचवल्या आणि फटका अगदी दमदार होता. बॅट्समन जर आपण पाहिलं तर रोहितच्या माध्यमातून एक डावखुरा गोलंदाज माफ करा फलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहिलं तर गॅपमधून चेंडूला दिशा दिली डीपमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकही त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट होते. बघता बघता 2 धावा देखील अगदी सहजरित्या कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सकाळचं सत्र आहे, अगदीच मावळता सूर्य माफ करा उगवता सूर्य आपल्याला पाहायला मिळाला. उगवत्या सूर्यामध्ये जर आपण पाहिलं तर सकाळच्या दिवसामध्ये रानवडी चषक 2024चा अंतिमचा दिवस रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आडव्या बॅटने शॉट मिडॉनच्या दरम्यान होते क्षेत्ररक्षक डेंजर झोन मधून मात्र परतावं लागलं असं, परंतु चांगला रन बिटवीन द विकेट. ज्या धावसंख्येसाठी मात्र धावला होता ती धावसंख्या मात्र अगदी अर्जित देखील केली, कौतुक करावं लागेल. एक धाव कंप्लीट होते. मात्र दोन्ही पंच मात्र एकमेकाशी या निर्णयाशी सहमत राहतील. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय गणेशजी चव्हाण साहेब ते देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी सन्माननीय जर आपण पाहिलं तर भूषणजी उत्तेकर विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण गणेशजी चव्हाण साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. तर विनोद चव्हाण यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती विश्वनाथ साहेबांच्या शुभ हस्ते. तर अगदीच चालू सामन्यामध्ये अनेक पाहुणे मंडळी त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत, ज्या ठिकाणी गणेशजी चव्हाण यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. भूषणजी उत्तेकर यांच्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान स्वीकारत असताना गणेशजी चव्हाण आपल्याला पाहायला मिळते. अगदी श्रीफळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दुसरा शुभ सन्मान देखील केला जाते. जर आपण पाहिलं तर येस रनआउटच्या स्वरूपात बॅट्समन त्या ठिकाणी मात्र बाद असणार आहे. येस थँक्यू, चांगला निर्णय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन जर आपण पाहिलं तर रोहित त्या ठिकाणी डगआउटच्या दिशेने परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली महत्त्वाची बाब जर आपण पाहिलं तर शॉट मिडॉनच्या दरम्यान प्रयत्न तर अप्रतिम राहिला होता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, परंतु पहिली धाव घेत असताना मात्र कुठेतरी मात्र अडथळा निर्माण झाला. आणि अडथळा निर्माण होत असताना मात्र नक्कीच डेंजर झोनमधून मात्र परतावं लागलं. बॅट्समन रोहितला पहिला आदरा मिळालाय टीम तामसडे या संघाला रोहितच्या माध्यमातून. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय, अर्थातच विकी गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर तेजस. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. स्ट्रायकर एंडला बॅट्समन जर आपण पाहिलं तर संजय अगदीच मोठमोठे फटके मात्र खेचून आपल्या संघाला एक चांगला टोटल उभा करून द्यावा लागेल, त्या प्रयत्नात नक्कीच असेल. यावेळेस 5+1 अशा 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल डबलने देखील नक्कीच टीमचं टोटल आपल्याला हलतं पाहायला मिळेल, परंतु मध्यवर्ती भूमिकेत मोठमोठे फटके हे मात्र लगावे लागतील.
यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका, मोठा प्रहार, बॉल चाललाय अगदी सीमारेषा पलीकडे, बॅट्समन संजयच्या बॅट मधनं येतोय हा क्रॅकिंग फटका, 6 या धावसंख्येसाठी षटकार. प्रतिम जडेजाचा फटका, अगदीच बॅटचा फेस ओपन देखील केला आणि बॉलला तितक्या दूरवरती पाठवलं देखील. जितकी मोठी उंची ठेवली तितकीच मोठी लांबी देखील ठेवली, म्हणजे डिस्टन्स तर गाठले 6 या धावसंख्येचं. यावेळेस पुन्हा एकदा मात्र स्विंग नेहमीच मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅट थोडीशी आधी आली, लवकर आली, त्यामुळेच बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नाही. परंतु पंच या ठिकाणी दंडित काय करतात, अर्थातच विकेट आले, म्हणजे बॅटची स्लाइस लागून बॉल बिहाइंड स्टंप यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावते, म्हणजे अजून एक विकेटचं पतन. चांगलं कमबॅक. अगदीच आम्हाला देखील कळलं नाही ही विकेट आहे की नाही, परंतु पंचांनी शेवटच्या मोमेंटला आमच्यापर्यंत इशारा दिला आणि त्या दरम्यानच आम्ही नक्कीच जाहीर केलं ते म्हणजे विकेट आहे. अगदीच संजय देखील परतला, रोहित देखील परतला, म्हणजे सलामीला आलेले दोन बॅट्समन जे टॉप ऑर्डरचे दोन बॅट्समन होते ते बॅट्समन कुठेतरी मात्र लवकर परतले. परंतु आता मिडल ऑर्डरमध्ये 1 डाऊनच्या स्वरूपात 2 डाऊनच्या स्वरूपात जे दोन बॅट्समन आलेत ना, त्या बॅट्समनना मात्र प्रत्युत्तर द्यावे लागतील मोठमोठ्या फटक्याच्या सहाय्याने. आणि मोठमोठे फटके खेळण्यासाठी आता मात्र मिडल ऑर्डरची भूमिका ही मात्र महत्त्वाची असते. तीच भूमिका साकारण्यासाठी आणि प्रयत्न करण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी मात्र बॅट्समन गेलाय तो म्हणजे सचिन. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 12 या आकड्यावरती. यावेळेस बॉलला कट केले, बॉल चालले अगदीच गली क्षेत्रामधून, ज्या ठिकाणी मात्र नक्कीच पंच इशारा काय देत आहेत. मैदानाचा आलेख, मैदानाच्या नियमावली मध्ये मात्र नक्कीच आपल्याला पाहावं लागेल, ज्या ठिकाणी 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये आणि षटकाची देखील समाप्ती होते. एक षटका अखेरीस टीमची धावसंख्या 2 गडी बाद 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 14 ऑन स्कोरबोर्ड, 14 धावा. आमच्यासोबत जर आपण पाहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टेक्निकल टीम, जर आपण पाहिलं तर धीरज दादा असतील, सचिन असेल, त्याचप्रमाणे आदित्य असेल, यांचं देखील खूप खूप कौतुक करावं लागेल. अगदी क्वालिटी टेलिकास्ट, क्वालिटी टेलिव्हिजन मात्र नक्कीच देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. अगदीच तेजसजी भोईर जे प्रोप्रायटर आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेट.in चे. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर अनिकेत, यावेळेस आपण पाहिलं तर अगदी स्लॉट मध्ये होता, चेंडूला तितक्या दूरवरती पाठवले की काय. येस, ज्या ठिकाणी आमचं मुख्य व्यासपीठ आहे त्याच दिशेने मात्र मोठा फटका, बॅट्समन विकीच्या बॅट मधनं येतोय हा षटकार. खूप चांगला फटका. प्रत्येक बॅट्समन मात्र नक्कीच आपले 100% एफर्ट देते, कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच अडथळा निर्माण होते, लवकर परतावं लागते. परंतु अगदीच सलामीला आलेले जे दोन बॅट्समन आहेत ना, ते परतल्यानंतर मात्र त्या गोष्टीचा कुठलाही विचार करून आता चालणार नाही. ज्या ठिकाणी मात्र तुम्हाला आता मात्र वर्तमान काळामध्ये प्रयत्न करावे लागेल, तो प्रयत्न तर चालू आहे. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा मात्र मानस होईल की काय, परंतु नक्कीच दाखवलं होतं ते म्हणजे बॅट्समन सचिनने, परंतु धाडस राहिलं नाही. ज्या ठिकाणी मात्र एक धावच फक्त कंप्लीट होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 2 चेंडू अखेरीस, अर्थातच आपण पाहिले तर 21 या आकड्यावरती 21 धावा. यावेळेस आपण पाहिलं तर अगदीच हलक्या हाताने चेंडूला पुश केल्या, गॅपमध्ये मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेत आहेत. पंच त्या ठिकाणी मात्र दंडित करतात. नकारात्मक चेंडू, नो बॉल. ज्या ठिकाणी मात्र नक्कीच विकेटवरती असणारी मात्र रेषा ती मात्र क्रॉस केली, त्यामुळेच पंचांनी मात्र ओळखलं आणि नो बॉल त्या ठिकाणी जाहीर केला. आणि फ्री हिटची संधी देखील असणार आहे, ज्या ठिकाणी बॅट्समन जर आपण पाहिलं त्या संधीचं सोनं करण्यासाठी स्ट्रायकर एंडला विकी. यावेळी शॉर्ट पूल अगदी बॅट मधून आलाय, स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना विकीच्या बॅट मधनं हा मोठा धमाका, फ्री हिटच्या बॉलवरती येतोय हा षटकार. नो बॉल, त्यानंतर फ्री हिट, त्यानंतर मात्र फ्री हिटच्या बॉलवरती मात्र 6 धावा. जी चांगली संधी मिळाली होती, संधी चालून आली होती, त्या संधीचं मात्र अगदी सोनं देखील केलं. मोठा फटका, 6 धावा ऍड देखील केला षटकाराच्या सहाय्याने. टीमची धावसंख्या देखील जाऊन पोचली ती म्हणजे अर्थातच 29 या आकड्यावरती. यावेळेस गतीमध्ये थोडंसं मात्र कमी परिवर्तन होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. फिंगर स्क्रोल केले होते, ज्या ठिकाणी मात्र फलंदाजाला मोठा फटका खेळायचा होता, परंतु यावेळेस गोलंदाज इतका चाणाक्ष होता, ज्या ठिकाणी मात्र त्याने पाहिलं आणि चेंडूला फक्त टप्प्यावरती सोडून दिलं. थोडंसं मात्र हलकंसं आउटस्विंग स्वरूपी पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावरती मात्र फक्त एक धाव. स्ट्रायकर एंडला सचिन.
यावेळेस अगदी त्याच्या देखील बॅटमधून मोठा फटका येतोय, तो देखील थांबित नाहीये. एका बाजूला जर आपण पाहिलं तर विकी आणि दुसऱ्या बाजूला सचिन, त्याच्या बॅटमधून देखील हा येतोय हा मोठा फटका. अगदीच आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी विकीने मात्र प्रभावित केलं त्या ठिकाणी मात्र सचिन देखील कमी नाहीये. आणि मिडल ऑर्डरमध्ये बॅट्समनला कशासाठी मात्र ठेवलेलं असतं ना, अगदी राखून आणि कुठला पत्ता कुठल्या क्षणी बाहेर काढायचा आहे ना, ते नक्कीच चांगलं ठाऊक आहे टीम तामसोडी या संघाला. त्यामुळेच मात्र सचिन अजूनही येणं बाकी होतं. आणि या षटकार आल्याच्या नंतर मात्र एक सिंगल हलक्या हाताने मात्र कंप्लीट होते. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे अर्थातच आपण पाहिली तर 37 या आकड्यावरती. अजूनही जर आपण पाहिले तर माफ करा, 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या 37 धावा म्हणजे 18.05च्या सरासरीने 37 ही धावसंख्या आपल्याला टोटल स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते. ज्या ठिकाणी मात्र तामसोडी या संघाचे 2 गडी बाद झाल्यानंतर कुठेतरी मात्र त्या गोष्टीचा विचार केला नाही. ते म्हणजे टीम जर आपण पाहिले तर तामसोडीच्या या 2 बॅट्समनने ज्या ठिकाणी आपण पाहतोय सचिन आणि विकी मात्र एकतर्फी झुंज ही मात्र मैदानाच्या आतमध्ये देत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आमच्या सोबत जर आपण पाहिले तर गुणलेखकाच्या भूमिकेत कालच्या दिवसापासून चांगले सहकार्य या स्पर्धेला लाभले ते म्हणजे मयुरेश, त्यांचं देखील खूप खूप आभार असेल. त्यांनी देखील खूप चांगले सहकार्य केलं. अगदी गुणलेखकाची प्रमुख भूमिका ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, कौतुक करावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर योगेश यावेळेस स्विंग इन मिस, अगदीच परफ्यूम डिलिव्हरी, नाकाला झुमून जाणारा चेंडू, अगदीच मातीचा गोड सुगंध त्या ठिकाणी मात्र दिला. यावेळेस आपण पाहिलं तर हलक्या हाताने चेंडूला मात्र दिशा दिली डीप स्क्वेअर लेग डीप कव पॉइंट रिजन मध्ये, ज्या ठिकाणी मात्र कंप्लीट होईल एक सिंगल. आणि या सिंगलने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 2 चेंडू अखेरीस 38 या आकड्यावरती 38 धावा. आणि त्याचप्रमाणे आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय अक्षयजी शिरवळे साहेब, आपल्या देखील सहर्ष स्वागत रनावडी चषक 2024 मध्ये. यावेळेस अगदीच चेंडूला स्लॉट मध्ये ठेवलं होतं परंतु अप्रतिम, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 100% एफर्ट, 100 आउट ऑफ 100 द्यावे लागतील. अगदीच ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 2 धावा तर नक्कीच टीम तामसोडेचे 2 बॅट्समन मात्र कंप्लीट करतील, परंतु आपल्या संघासाठी जवळजवळ 4 धावा वाचवण्याचं काम हे मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. अर्थातच क्षेत्ररक्षकाचं नाव कळालं तर अतिशय उत्तम राहील. ज्या ठिकाणी प्रेम अगदीच खूप चांगलं मात्र आपले एफर्ट्स दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रेमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप चांगलं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस आपण पाहिलं तर अगदीच हलक्या हाताने चेंडूला मात्र दिशेतल्या डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. एकदा तर कंप्लीट होते, गुटे थ्रो होईल परंतु पुन्हा एकदा तशीच चुकी आणि त्या चुकीवरती मात्र अजून एक धाव म्हणजे तब्बल 2 धावा त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होतात. अगदीच शाबासकीची थाप पडल्यानंतर कुठेतरी मात्र संघर्षाचे प्रयत्न कमी पडायला लागलेत. ते म्हणजे अर्थातच कुठेतरी मात्र चूक झाली आणि त्या चुकीचं रूपांतर मात्र 2 या धावसंख्येमध्ये. या चुका मात्र खूप महागड्या पडतील येणाऱ्या दुसऱ्या इनिंग मध्ये, ज्या ठिकाणी आता टीमची धावसंख्या 4 चेंडू अखेरीस 42 या आकड्यावरती 42 ऑन स्कोरवर. यावेळेस चेंडू आला तसा सोडून दिला, पाहिलं, ओळखलं, पंचांनी आमच्यापर्यंत इशारा दिलाय. येस इट इज फाईट, ऑफस्टिकच्या प्रचंड बाहेर चेंडू रिलीज झाला होता. बॅट्समन देखील खेळण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नाही, ज्या ठिकाणी त्याला देखील ठाऊक होतं की या बॉल अगदी सरळ ऑफस्टिकच्या प्रचंड बाहेर. यावेळेस फटका फसलाय की काय, परंतु उंची जितकी मोठी तितकीच लांबी देखील एवढीच मोठी ठेवली आहे. बॅट्समन विकी तो देखील थांबत नाहीये. पुन्हा एकदा मोठा धमाका. अगदीच षटकाराच्या बोली भाषेमध्ये मात्र नक्कीच आपल्या संघाचं टोटल हे मात्र हलतं ठेवलंय, ज्या ठिकाणी मात्र टीमची धावसंख्या तब्बल 49 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी मात्र नक्कीच धावा येत होत्या आणि आता तिसऱ्या षटकामध्ये देखील धावांचा पाऊस पडायला सुरुवात झाली. अंतिमचा एक बॉल अजूनही शिल्लक असेल.
यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला मात्र दिशा दिली. डीप मिडॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. फील्ड करता एक धाव कंप्लीट होते. दुसरी धाव घेत असताना मात्र डेंजर झोन मधून यावेळेस शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती सचिनला त्या ठिकाणी मात्र परतावं लागतंय आणि 3 गडी बाद झालेत पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना तामसोडी या संघाचे. आणि टीमचा टोटल जर आपण पाहिलं तर 50 या आकड्यावरती आणि येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी 51 या धावसंख्येचं लक्ष असणार आहे. ते म्हणजे टीम जर आपण पाहिलं तर आदावले या संघासमोर. धन्यवाद. तर यानंतर होणारा सामना श्री जननी मनाई प्रसन्न आंबोली आणि गावदेवी घागरकोंड दोन्ही संघाचे टीम कॅप्टन आपण या त्या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती अगदीच टॉस केला जाईल. श्री जननी मनाई प्रसन्न आंबोली आणि त्याचप्रमाणे गावदेवी घागरकोंड दोन्ही संघाचे टीम कॅप्टन या आपण. आमची नम्रतेची विनंती आणि त्याचप्रमाणे सन्माननीय निलेशजी पवार साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. रानवडी चषक 2024 मध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम सर. आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आमच्या सोबत अक्षय साहेब देखील आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे परम मित्र जर आपण पाहिलं तर विश्वनाथ शिराळे त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि संपूर्ण लाईव्हची टेक्निकल टीम त्यांचं देखील खूप खूप आभार असतील. कालच्या दिवसापासून खूप चांगलं ब्रॉडकास्टिंग आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचप्रमाणे अगदीच पंचांच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर प्रसाद सर त्यांचे देखील खूप खूप आभार असतील. खूप चांगलं अंपायरिंग या आधीच्या मागच्या वीकमध्ये देखील प्रसाद सर आणि विद्युतजी नागवा सर आपल्याला पाहायला मिळाले होते पंचांच्या भूमिकेत या क्रीडांगणावरती. आणि आजच्या दिवसामध्ये देखील अंतिमच्या दिवसामध्ये त्यांचं चांगलं सहकार्य आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी मित्र पंच त्यांचे देखील खूप खूप आभार असतील. ते देखील चांगले सहकार्य आम्हाला करतात या स्पर्धेमध्ये. पंचांच्या भूमिकेत त्यांची देखील महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळेल. तर इनिंग ब्रेक्समध्ये आपण करूया टॉस. ज्या ठिकाणी जी जननी मनाई प्रसन्न आंबोली आणि गावदेवी घागरकोंड दोन्ही संघाचे टीम कॅप्टन आपण उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करा आणि लगेचच आपण टॉस करून घेणार आहोत. तर मी सन्माननीय अक्षयदादा विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण टॉस करून घ्या. अक्षय साहेब आपल्या शुभस्य आपण टॉस करायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. नेक्स्ट मॅचचा टॉस त्या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर केला जातोय. श्री जननी मनाई प्रसन्न आंबोली आणि गावदेवी घागरकोंड या दोन्ही संघाच्या दरम्यान टॉस केला जातोय. आजच्या दिवसामध्ये तब्बल 16 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये देखील 8 संघ खेळताना पाहायला मिळाले आणि अगदीच रानवडी हा संघ मात्र नक्कीच टेबल टॉप करून बक्षीस पात्र फेरीमध्ये थेट दाखल झालाय कालच्या दिवसामध्ये. तर नक्कीच या पुढचा टॉस. तर गावदेवी घागरकोंड संघाचा टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी विनंती करेन श्री जननी मनाई प्रसन्न आंबोली या संघाचा टीम कॅप्टन आपण या. कारण की आपण जास्त वेळ नका घेऊ कारण की आजच्या दिवसामध्ये आम्हाला अनेक मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्यामुळे आपण देखील थोडंसं मात्र सहकार्य करा ही नम्रतेची विनंती. त्यामुळे आपण वेळेला सोबत घेऊनच वेळेप्रमाणे आपण लवकरात लवकर सामने आजच्या दिवसामध्ये संपन्न करूया आणि हीच अपेक्षा असेल तुमच्याकडून आणि अनेक संघांकडून देखील ही नम्रतेची विनंती. तर दोन्ही संघामध्ये मात्र केला जातो या ठिकाणी टॉस. तर टीम गावदेवी घागरकोंड या कॅप्टन आपण त्या ठिकाणी मात्र नक्कीच टॉस केला जातोय. तर टीम श्री जननी मनाई प्रसन्न ओंबळी या संघाने मात्र टॉस जिंकलाय. आपला डिसिजन आमच्यापर्यंत कळवा ही नम्रतेची विनंती. अर्थातच क्षेत्ररक्षकांचा आपण निर्णय घेतलाय. तर जशी मॅच संपेल तसा आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे ही नम्रतेची विनंती.
आणि पंच आपणास देखील विनंती करेन की आपण देखील त्वरित चालू सामन्याला मात्र लवकर सुरुवात करून घ्यायचे हीच नम्रतेची विनंती असेल. आणि मॅचला होते सुरुवात, ज्या ठिकाणी सलामीची जोडी जर आपण पाहिली तर प्रेम आणि नॉन स्ट्रायकर एंडला सलामीला आलाय ते म्हणजे तेजस, आणि गोलंदाजी मार्कवरती तर तामसोडे संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. प्रत्येक खेळाडूचं नाव आम्हाला कळणं अपेक्षित असेल. गोलंदाजी मार्कवरती संदेश, राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस पहिलाच बॉल प्रचंड गतीने त्या ठिकाणी रिलीज केलाय. बॅटची स्लाइस लागून बॉल चालला बिहाइंड स्टंप, ज्या ठिकाणी मात्र घोषंकीच्या स्वरूपात एक या धावसंख्येने मात्र टीमचं अकाउंट ओपन झाले. टीमचा श्रीगणेशा त्या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 17 चेंडू आणि अजूनही 50 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असेल. ज्या ठिकाणी मात्र पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना विकी आणि सचिनने अप्रतिम दर्जाचे बॅटिंग परफॉर्मन्स दाखवला. यावेळेस भन्नाट वेग, अगदी चप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र खाली राहते. यष्टीरक्षक देखील बीट झाला. बाईकच्या स्वरूपात मात्र एक सिंगल पुन्हा एकदा ऍड होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. एक सिंगल मात्र नक्कीच महत्त्वाची असेल. आणि मध्यवर्ती भूमिकेत मोठमोठे फटके हे मात्र नक्कीच गाठावे लागतील, मारावे लागतील, कारण की धावांचा डोंगर खूप मोठा आहे. त्यामुळेच मात्र ध्येय देखील तितकंच जितकं मोठं आहे तितकेच मार्ग देखील खडतर असतील. परंतु त्या खडतर मार्गांना सामोरे जाऊन देखील तुम्हाला प्रयत्न करत असताना मोठमोठे फटके हे मात्र खेचायचा तुमचा प्रयत्न कायम असायला हवा. परंतु यावेळेस एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल, अगदी जॉन्टी रूट्स यांची मात्र आठवण करून देणारा मात्र झेल, अर्थातच क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर नक्कीच क्षेत्ररक्षकाचं नाव कळलं तर अतिशय उत्तम राहील. ज्या ठिकाणी मात्र अगदीच स्वतःला मात्र सिद्ध करून दाखवलं. जरी आम्ही 12th मॅनच्या भूमिकेत असलो ना तरी मात्र नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षकाची भूमिका अगदी चोखरित्या दाखवू शकतो. आणि तीच भूमिका मात्र नक्कीच पार पडत असताना मात्र ओमकार त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला झेल, ज्या ठिकाणी मात्र नक्कीच ज्या ठिकाणी चेंडू निघाला होता त्या ठिकाणी मात्र अगदीच वेळ साधली, अंदाज साधला, जज केला आणि त्यानंतर मात्र अगदीच 1 हँडेड कॅच, अगदी ज्वलंत उदाहरण जर आपण पाहिलं तर ओमकारच्या माध्यमातून जॉन्टी रूट्स यांची मात्र नक्कीच आठवण करून देणारा हा झेल आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये मात्र नक्कीच डॉट बॉल येतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील, ज्या ठिकाणी टीमची धावसंख्या 1 गडी बाद 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू अजूनही या षटकातील जर आपण पाहिले तर 2 चेंडू शिल्लक असतील. पहिले शतक मार्गाचं असताना जर आपण पाहिले तर संदेश, यावेळेस बॅटची आतली कडाट, रुबी कट, अजून एक विकेटचं पतन, अजून एक गडी बाद, बिहाइंड स्टंप, कॅच कॅरी केली जाते यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. अजून एक धक्का. टीम जर आपण पाहिलं तर आठवडे या संघाला मिळतोय बॅट्समन कल्पेशच्या माध्यमातून. अजून एक मोठा धक्का, अजून एक गडी बाद होते. तू चल मे आया अशी काहीतरी दयनीय अवस्था होत असताना मात्र कुठेतरी मात्र टीम आठवडे या संघाची मात्र नक्कीच भिंत पडायला सुरुवात झाली. ज्या ठिकाणी मात्र नक्कीच पाया आता मजबूत ठेवावा लागेल मोठमोठे फटके खेळण्यासाठी. मात्र मिडल ऑर्डरमध्ये मात्र कोणाची महत्त्वाची भूमिका असेल हे पाहण्यासाठी मात्र नक्कीच टीमने विश्वास मात्र दाखवला. न्यू बॅट्समन अर्थात जर आपण पाहिलं तर योगेश, शेवटचा 1 चेंडू शिल्लक. यावेळेस स्विंग इन मिस, टप्पा पडल्यानंतर हलकाचा चेंडू मात्र थोडासा खाली राहिला. सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावते. डॉट बॉलची समाप्ती होते आणि षटकाची देखील समाप्ती झाली. 1 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 1 गडी बाद 2 या आकड्यावरती. शिल्लक असलेली टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17 धावा, 70 ऑन स्कोरबोर्ड. जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू नो बॉलच्या स्वरूपात त्यावरती 2 धावा आल्या. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अगदीच लिगल बॉल,
त्या ठिकाणी संजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 51 धावसंख्येचा मात्र पाठलाग करत असताना कुठेतरी आता मात्र मागे पडावं लागेल की काय, परंतु हे प्रश्न आहे. परंतु त्या प्रश्नांना मात्र नक्कीच उत्तर देत असताना ही जोडी मात्र कशा पद्धतीने आपला खेळ साकारेल ते पाहण्यासाठी नक्कीच आपल्याला देखील थांबावं लागेल. ज्या ठिकाणी आता मात्र 2 षटक संपूर्ण 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या 9च्या सरासरीने 18 या आकड्यावरती आणि आता येणारे चेंडू असेल 6 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 33. 6 चेंडू आणि 33 धावा. 6 मोठमोठे फटके हे मात्र खेचावे लागतीलच जर हा सामना विजयी व्हायचा असेल तर. आणि टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती 18 ऑन स्कोरबोर्ड 18 धावा. आणि आता मात्र कुठलं अस्त्र वापरलं जाईल गोलंदाजीसाठी, कोणाला इन्व्हाइट केलं जाईल, कोणाला मात्र नक्कीच संधी मिळेल अगदीच या 6 चेंडूंनी 33 धावसंख्या मात्र थांबवण्याची. ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संदेशने प्रभावित केलं पहिल्या षटकामध्ये अप्रतिम दर्जाचा स्पेल, इकॉनॉमिकली बॉलिंग परफॉर्मन्स. ज्या ठिकाणी मात्र त्याने पहिल्या षटकामध्येच 2 मोठमोठे हादरे या ठिकाणी मात्र दिले आणि 2 धावा खर्च देखील केल्या पहिल्या षटकामध्ये. वायफाय बंद आहे 2 मिनिटं. गोलंदाजी मार्गवरती सचिन ज्याने मात्र नक्कीच विकीला खूप चांगली साथ दिली होती, परंतु आता मात्र साथ द्यावी लागेल ती म्हणजे गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला. ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि 33 धावसंख्येची आवश्यकता असेल. यावेळेस पहिलाच बॉल आला तसा सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच प्रसाद सरांचा. एक्स्ट्रा या धावसंख्येने मात्र टीमची धावसंख्या देखील पुढे सरसावते 19 धावा. प्रत्येक चेंडू हा मात्र प्रेशर वाढवत जाईल गोलंदाजाचं देखील आणि प्रत्येक चेंडू डॉट झालं तर फलंदाजाचं प्रेशर त्या ठिकाणी वाढत जाईल. यावेळेस अगदीच मोठा फटका खेळला शॉट मिड ऑफच्या दरम्यान. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या अगदी वरतून चेंडू चालला धनधन करत सीमारेषा पलीकडे मिळतात 4 धावा. आणि या 4 या धावसंख्येने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 23 या आकड्यावरती 23 धावा 23 ऑन स्कोरबोर्ड. आता मात्र नक्कीच समीकरण असेल ते म्हणजे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी जर आपण पाहिले तर 28 या धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू आणि 28 धावा. त्यावेळेस सरळ बॅटने अगदी चेंडूला पाठवले अगदी डीप मिड ऑफला कव्हर करत असताना बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे 1 बाउन्स 4 या धावसंख्येसाठी बॅट्समन तेजसच्या बॅट पण येतोय हा दमदार चौकार. आता मात्र मॅच ऑन ठेवावी लागेल. आता मात्र मोठमोठे फटके यायला सुरुवात होईल. आता मात्र कमबॅक करावं लागेल ते म्हणजे गोलंदाज सचिनला. ज्या ठिकाणी मात्र बॅटिंग करत असताना मात्र चांगलं टोटल उभा करून दिलं होतं ना, तेच टोटल मात्र आता थांबवण्याच्या प्रयत्नात कुठेतरी मात्र आता रिदमवरती बॉलिंग करावी लागेल, कुठेतरी मात्र थांबवावं लागेल, कुठेतरी मात्र विकेट घ्यावी लागेल या सेट बॅट्समनची. ज्या ठिकाणी मात्र तो बॅट्समन मात्र थेट मोठमोठे फटके लगावण्याच्या अगदीच प्रयत्नात देखील आहे. त्या मोठमोठ्या फटकेच्या सहाय्याने मात्र टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल हे प्रश्नचिन्ह आहे. आणि यावेळेस आपण पाहिलं तर अगदीच असा आम्ही प्रश्न केला आणि त्या प्रश्नांना मात्र अगदीच आमच्या उत्तर देखील मिळाले ते म्हणजे षटकाराच्या साह्याने. आणि या 6 धावसंख्येने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे अर्थातच जर आपण पाहिली तर जवळजवळ 33 या आकड्यावरती. म्हणजे आता येणारे चेंडू असतील 3 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 18. 3 चेंडू आणि 18 धावा. आता मात्र इतिहास घडवायचा असेल ना तर आता तेजसला मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. ज्या ठिकाणी मात्र करायच्या 3 चेंडू आणि 18 धावा गरज असेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 33 या आकड्यावरती 33 धावा करायच्या. त्या म्हणजे आता 3 चेंडू आणि 18 3 मोठमोठे फटके. अजूनही मात्र नक्कीच हार मानलेली नाहीये कारण की अजूनही जिंकलेला नाहीये तो म्हणजे तेजस. परंतु यावेळेस मोठा एक षटकार जरूर आलाय. परंतु आता काय होतंय अर्थातच पंच इशारा देतात आणि लाईनमॅन देखील आहेत म्हणजे अर्थातच 6 धावा म्हणजे आता 2 चेंडू आणि करायचे ते म्हणजे 12. परंतु लाईनमॅन त्या ठिकाणी उपस्थित त्यामुळेच मात्र पंच काही इशारा देतील. अर्थातच पंचांचं डिसिजन चेंज झाले म्हणजे अर्थातच 4 धावा म्हणजे आता अजूनही कराव्या लागतील ते म्हणजे 2 चेंडू आणि 16 माफ करा 2 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता असेल. 2 चेंडू आणि 14 धावा 14 धावा आणि अगदीच आपण पाहिलं तर कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही
कारण की तेजस दादा आमचे लाईनमॅन देखील त्या ठिकाणी आहेत, कल्पेश दादा. तर नक्कीच त्यांचा अंतिमचा निर्णय आमच्यापर्यंत पंचांकडे देखील आला. त्यामुळेच पंचांनी आमच्यापर्यंत तो निर्णय कळवलाय. या 4 धावा ॲड होतील टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे अर्थातच 37. म्हणजे आता करायचे 2 चेंडू आणि 14. प्रत्येक चेंडू आता मात्र अचूक टप्प्यावरती रिलीज करावा लागेल. प्रत्येक डॉट बॉल हा मात्र प्रेशर क्रिएट करत होता, तो म्हणजे आता तेजसवरती. आता मात्र 2 चेंडू आणि करायच्या त्या म्हणजे 14 धावा. अजूनही मात्र हार मानलेली नाहीये, कारण की अजून जिंकलेला नाहीये तो म्हणजे तेजस आणि संपूर्ण आढळले हा संघ. प्रयत्न चालू आहे शेवटच्या क्षणापर्यंत. मात्र जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मात्र कुठल्याच गोष्टीचा मात्र निकाल लावता येणार नाही. ज्या ठिकाणी करायच्यात 2 चेंडू आणि 14 धावा. 14 धावा आणि 2 चेंडू. क्रिकेटचा रणसंग्राम रानवडी चषक 2024. आणि यावेळेस मोठा फटका तर आलाय, परंतु तो निघून चाललाय अगदी लॉंग ऑनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅट्समन तेजसच्या बॅटमधनं हा मोठा धमाका ठोकलाय 6चा धावसंख्येसाठी षटकार. आणि आता समीकरण असेल ते म्हणजे 1 चेंडू आणि 8 धावा. एक चेंडू आणि 8 धावा. जर पहिल्या षटकापासून जर ही सुरुवात झाली असती ना, तर शेवटच्या षटकापर्यंत मात्र नक्कीच सामन्याच्या विजयापर्यंत टीम आढळ्या संघ असता. परंतु 1 चेंडू आणि करायच्यात त्या म्हणजे 8. 1 चेंडू आणि 8 धावा. 8 धावा आणि 1 चेंडू. क्रिकेट हे मात्र नक्कीच बदलत जाईल, पुढे जात जाईल. परंतु पुढे जात असताना मात्र रानवडी चषक 2024चा इतिहास हा मात्र अगदीच चर्चेत राहील. जर हा मोठा फटका आला तर कुठेतरी मात्र एक्स्ट्रा धाव आल्या तर कुठेतरी प्रेशर क्रिएट होईल. परंतु यावेळेस मात्र हार तर मानलेली नव्हती शेवटच्या मुवमेंट पर्यंत, परंतु शेवटच्या चेंडूवरती या दुसऱ्या इनिंगमध्ये विकेट देखील आली आहे. हार्ड लक टीम आढळले संघ. खूप चांगला प्रयत्न तेजसच्या माध्यमातून. कुठेतरी मात्र आता हार पत्करावी लागते, पराजय स्वीकारावा लागते आणि या स्पर्धेमधून मात्र रजा घ्यावी लागते. येणाऱ्या अनेक स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील टीम आढळले.